नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सोनात चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून जॉईन असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वाधिक पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता ग्राहक व्यवहार विभागाची मनमानी, अगोदरच कांदा खरेदीसाठी खरेदीदाराकडून निवड अंतिम करण्यात गोंधळ समोर आला. त्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये शेतकऱ्याकडून कांदा खरेदी सुरू केली. अखेर 2 महिन्यांनी सप्टेंबरमध्ये हे पैसे शेतकऱ्यांना मिळाले. मात्र प्रत्यक्षात दाखवलेली खरेदी व उपलब्ध या ठिकाणी बघितलं, कांदा साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याचं पेमेंट अद्याप दिले जात नसल्याने समजते आहे. प्रत्यक्षात सप्लाय व्हॅलिड एजन्सीने ही खरेदी दाखवली. त्यानंतर आता 5 वेळेस केंद्राच्या पथकाने पाहणी केली. त्यातच कांदा खरेदी करून आता 3 महिने झाल्याने वातावरणीय बदलामुळे त्यांचे वजन देखील कमी होत आहे. शेतकऱ्यांची पैशासाठी अडवणूक करू नये, त्यांचे पैसे तात्काळ अदा व्हावेत अशी मागणी होत आहे. मात्र काही खरेदीदारांनी यात घातलेला गोंधळ देखील कारणीभूत आहे. याशिवाय खरेदीच्या तुलनेत प्रत्यक्ष कांद्याला साठा उपलब्ध नसल्याने केंद्राचे म्हणणे आहे. मात्र शेतकरी आक्रमक झाले असून खरेदी करणाऱ्या संस्थांकडून पैशाची तगादा लावला जात आहे. त्यामुळे खरेदीदार संचालक देखील तणावात आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करून जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील. धन्यवाद.